काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरातांनी युती शासनाच्या कर्जमाफी योजनेचा खरपूस समाचार घेतला। आघाडी सरकारने 71,000 कोटींची कर्जमाफी केली होती, मात्र त्यावेळी कुठलेही फॉर्म भरून घेतले नव्हते। आता मात्र भाजप सरकारने माफीनामाच लिहून घेण्याचं काम सुरू केल्याचं थोरातांनी म्हटलं। संगमनेर तालुक्यातल्या वरुडी फाटा इथं बाळेश्वर मंदिर कमानीच्या उद्घाटन प्रसंगी थोरात बोलत होते। मी व्यवस्था केली तिथे यशोधनला ती कर्जमाफी अशी आहे का म्हणजे एवढी फॉर्म किचकट येतो तो भरता नाकी नको त्याच्यात 2 वर्ष फॉर्म भरण्यामध्ये जातील असं मला वाटतंय बरं का। फॉर्म भरणं या अडचणी ज्यावेळेस कर्जमाफी झाली आपण 71,000 कोटीची त्यावेळेस कोणता फॉर्म होता सगळी आकडेवारी तुम्हीच सांगता ना इतके येईल तितके तिथं मग फॉर्म कशाला लागतो जे आहे ना तुमच्या निकषानं माफ झालं असं जाहीर करून टाका संपवा ना विषय। पण हे सगळं आता अटकली चाललेले आहेत आणि परत अटकलीवाले फिरतील त्यांना सोपं आहे बरं का। त्यांना मत मागायचं आपलं इतक्या अडचणीचं नाही, रस्ता करा नामुक करा, देवाचं नाव घ्यायचं फक्त देवाचं धर्माचं नाव घेतलं का हे आपण धडा मत टाकून मोकळी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।